हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ। तर आज आपण जात आहोत ठाणे घोडबंदर येथील जागन्नाथ महादेव मंदिर, जे गायमुख चौपाटीच्या एकदम समोर आहे। याआधी मी माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ मठ यांचे व्हिडिओ दाखवले आहेत, तर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आज आपण ज्या मंदिरात जाणार आहोत ते मंदिर ठाणे स्टेशन पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। तिकडे जाण्यासाठी तुम्ही बस, ऑटो किंवा प्रायव्हेट गाडीने जाऊ शकतात। तिकडे पार्किंगची उत्तम सोय आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। तर हा आहे मंदिराचा मेन गेट आणि इकडनं वर आपल्याला पार्किंगला जाण्यासाठी रस्ता आहे। पार्किंगचे कुठलेही पैसे इथे घेत नाही, विनामूल्य सोय आहे। तर पटापट आपण गाडी पार्किंगला लावून घेऊयात आणि मग दर्शनाला जाऊयात। तर मेन गेट मधून आत आल्यावर तुम्हाला अजून एक असा गेट दिसेल, जो पूर्ण गोल्डन कलरने छान रंगवलेला आहे आणि इकडनं तुम्हाला पायऱ्या चढून वर मंदिरात जायचं आहे। तर जवळपास या 50 पायऱ्या असू शकतात, पण काही प्रॉब्लेम होत नाही चढताना, तुम्ही इझिली चढून वर जाऊ शकतात। आणि आजूबाजूचा परिसर पण बघा किती छान आहे, सगळीकडे नारळाची झाडं वगैरे। तर आपल्याला बघा इकडनंच असं मंदिर लगेच दिसेल, श्री जागन्नाथ महादेव मंदिर। थोडासा डोंगर असा परिसर असल्यामुळे इथे माकडं पण असू शकतात, तर आपल्या वस्तूंची जरा काळजी घ्या। तर चला मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया। वर पोचल्यावर तुम्हाला सुवर्ण असं मंदिर दिसेल। आधी हे मंदिर फक्त पांढऱ्या रंगाचं होतं, पण आता मंदिरात संपूर्ण गोल्डन कलर करण्यात आला आहे। मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला नंदी दिसतील, ज्यांच्या कानात तुम्ही तुमची इच्छा सांगून महादेवापर्यंत पोहोचवू शकतात। नंदीच्या समोरच जागन्नाथ महादेवाचा गाभारा आहे। या गाभारात आपल्याला प्रवेश दिला जात नाही, परंतु तिकडे असलेले गुरुजी त्यांच्याकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकतात। खूप सुंदर असं स्वयंभू शिवलिंग आहे हे, आणि बाजूला बघा गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे। आणि जर मंदिराच्या बाहेर आले तर तिकडे पण एक छोटंसं मंदिर आहे, जे की गणपती बाप्पांचं आहे। आणि हे बघा मंदिर खूपच सुंदर आहे। या बाजूला इथे दिवा ठेवला आहे। मंदिराची जी रचना आहे ती खूपच सुंदर आहे। आजकालच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला थोडे निसर्गरम्य क्षण हवे असतील तर नक्की तुम्ही इकडे येऊन भेट द्या। मंदिर आणि मंदिराच्या समोर जी चौपाटी आहे तिकडे नक्की जावा, खूप छान वाटेल तुम्हाला।
मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिकडे तुम्हाला अशा उंच उंच बिल्डिंग्स दिसतील. नंतर बाजूला एक पेट्रोल पंप पण आहे आणि समोर बघाल तर ही गायमुख चौपाटी आहे, जी इकडनं सहजच दिसते आहे. मंदिरात काहीतरी कार्यक्रम चालू होता, त्यामुळे इथे खुर्च्या वगैरे त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर आता निघायची वेळ झाली आहे. तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आलात तर चौपाटीला नक्की व्हिजिट करा. बाय बाय.